अतिशय दुर्दैवी अशी घटना या महाराष्ट्रामध्ये घडली आहे की या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी बांधलेले किल्ले आज मजबूत आहे। वर्ध्यात काँग्रेसकडून मालवण पुतळा कोसळण्याच्या घटनेचा विषय। छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे पुतळा कोसळण्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे। वर्ध्यात काँग्रेसचे नेते अभ्युदय मेघे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांचे उदाहरण देत महाराजांच्या दीर्घकालीन कामाकडे लक्ष वेधले आहे। शिवरायांनी बांधलेले किल्ले अजून साबूत आहे, त्यांना कोणतीही शक्ती हलवू शकत नाही। पण अवघ्या काही दिवसात महाराष्ट्र शासनाने बांधलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, हे दुर्दैव आहे अशी टीका केली। वर्ध्यात देखील काँग्रेसकडून निषेध व्यक्त करीत सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली। वर्ध्यात छत्रपती शिवाजी चौक येथे हे निषेध आंदोलन करण्यात आले। येथे मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या कोसळण्याच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची ही घटना देशात पहिल्यांदा घडली आहे। ही घटना दुर्दैवी आहे, अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी खबरदारी घेण्याची गरज असल्याची यावेळी सांगण्यात आले। विविध घोषणा देत यावेळी शासनाचा निषेध नोंदवण्यात आला। महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। अतिशय दुर्दैवी अशी घटना या महाराष्ट्रामध्ये घडली आहे की या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी बांधलेले किल्ले आज मजबूत आहे। पण दुर्दैवाने त्यांच्या नावाने त्यांचाच बांधलेला किल्ला या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हस्ते उद्घाटन केला जातं आणि केवळ 233 दिवसात म्हणजे महाराजांनी बांधलेल्या वास्तू त्याच्यापेक्षा जास्त वर्ष टिकतात। त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक राज्यकर्त्याने बांधलेले पुतळे कुठलेही असो ते सुद्धा टिकतात वर्षानुवर्ष। पण दुर्दैवाने या देशातल्या सर्वोच्च पदावरच्या माणसाने उद्घाटन केलेल्या पुतळ्याला मात्र फक्त 233 दिवसात धराशायी व्हावं लागतं। आणि हेही या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, मला असं वाटतं यापेक्षा या सरकारची नाचक्कीची कोणतीच स्थिती नाही आहे। हिंदीमध्ये ज्याला म्हणतात चुल्लूवर पाणी में डूब जाए अशी या सरकारची स्थिती आहे। आणि आता त्या दोषारोपणासाठी कधी नेव्हीकडे बोट दाखवलं जातं, कधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवलं जातं, पण शेवटी छत्रपतींचा पुतळा पडणं हा या महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी आणि प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे। आणि मला असं वाटतं कुठल्याही सरकारला प्रत्येक नागरिकाचा अपमान झाल्यावर सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आहे। तर कुठेतरी मनात जरा आपल्या वाटत असेल तर सरकारने याच्याबद्दलची जबाबदारी घ्यावी। ते केंद्र सरकार असो की राज्य सरकार आहे, नेहमी म्हणतात डबल इंजिन सरकार आहे आमचं, तर मग पडल्या तेव्हा तुमची जबाबदारी आणि आमची जबाबदारी अशी वेगळी का करता? आणि त्याची नैतिक जबाबदारी म्हणून तातडीने गैरकारभार करणाऱ्या कंत्राटदारावर आणि मुख्यमंत्री स्वतः शिवशाहीचे म्हणतात, शिवसेनेचे म्हणतात, त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा। तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांच्या मनात या शिवरायांबद्दल, या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताबद्दल कुठेतरी मनात श्रद्धा आहे, अन्यथा हे सगळंच्या सगळं सोंग आहे आणि सत्तेसाठी शिवरायांचं नाव घेण्याचं काम चालू आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि म्हणून या सगळ्या भ्रष्टाचारी आणि ढोंगी शिवप्रेमींच्या सरकारचा आम्ही इथे तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्धा जिल्ह्याच्या वतीने इथे उपस्थित आहोत। पहिली घटना आहे, कारण की पंडित जवाहरलाल नेहरूंनी 75-80 वर्षापूर्वी उद्घाटन केलेले पुतळे सगळ्या भारतभरातले पुतळे वाऱ्यानं पुतळा पडला असं कुठं घडलं नाही। पण हे नवीन टेक्निकचं मोदी सरकार आहे आणि यायचे जे काम सुरू आहे फक्त टेंडर काढायचे ना पैसे खायचे काम झालं नाही झालं याचं काही सोय सुटत नाही। यायचं जे आराध्य असते राम मंदिर याच्या समोरचे रस्ते खचून राहिले, याच्या कंपाऊंड वॉल पडून राहिल्या, त्याच्यानंतर नवीन जे संसद भवन बांधलं ते भ्रष्टाचारामुळे ते गळून राहिलं, बकेटावर पाणी जमा करायला लागून राहिल्या, यायचे पुलं पडून राहिले, यायचे रस्ते पडून राहिले। आणि आज सगळ्यात भयंकर अशी घटना घडली, कारण का शिवराय हे महाराष्ट्राचं सगळ्या हिंदुस्थानाचं आराध्य आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यानं कोणत्या ठेकेदाराला दिला, कोणतं टेंडर दिलं, त्याच्यात किती पैसे खर्च झाले, यानं 4-5 वर्षाच्या पहिले जे शिव स्मारक अरबी समुद्रात तयार करायचं ठेवलं त्याचा एक इव्हेंट करून
ते केलं नाही. नेहमी छत्रपतींची बदनामी करणारे हे अनाजी पंतांचं सरकार हे मुद्दाम शिवाजी महाराजांचा पुतळा अशा प्रकारे त्यानं चुकीच्या कंत्राटदाराकडून बांधून पैसे खाऊन पाडलेला आहे. आणि हा आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेचा खूप मोठा अपमान झालेला आहे. शिवरायांचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान. अशा भ्रष्टाचारी सरकारने त्वरित राजीनामा द्यावा, त्वरित माफी मागावी जनतेची, शिवरायांची. नाहीतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आमची वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी यांना सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही. यासाठी आजचं हे या सरकारचा, शिवद्रोही सरकारचा, भ्रष्टाचारी सरकारचा, कमिशन टेंडर मॅनेज सरकारचा धिक्कार करण्यासाठी आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे.